नमस्कार मित्रांनो, भटकन देवन सायकल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण आलो हरिहरेश्वरला आणि हरिहरेश्वरमधून आपण कोकण दर्शनची सायकलवरून ट्रिप चालू करतोय. हरिहरेश्वर ते गणपतीपुळे. रात्री आम्ही पुण्यावरून श्रीवर्धन मार्गे आम्ही हरिहरेश्वरमध्ये येऊन मुक्काम केला होता या ठिकाणी. आणि आता आपण इथून श्रीवर्धनमधून फेरी बोटीने बाणकोट किल्ल्यावरून जाणार आहे आणि तिथूनच पुढे आपण 2-3 दिवसामध्ये पूर्ण प्रवास करून गणपतीपुळे ते आपण सायकलवरून जाणार आहोत. आता माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हरिहरेश्वराचं मंदिर आहे इथं. हरिहरेश्वरच्या मंदिराच्या पाठीमागे हा समुद्र. मंदिराच्या पाठीमागून साईडने याची पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी पायऱ्या ते पूर्ण अशी समुद्राच्या बाजूने फिरून परत मंदिराच्या समोर येते. ओके. प्रदक्षिणेचा पूर्ण 1 किलोमीटरचा मार्ग आहे हा. साधारणतः एक अर्धा तास लागतोय प्रदक्षिणा मारण्यासाठी. हरिहरेश्वरमधून आता दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालोय बाणकोटच्या दिशेने. बाणकोट किल्ल्यावरती इथून आम्ही फेरी बोट पकडून बाणकोटच्या किल्ल्यावरती जाऊन तिथून पुढे वेळासला जाणार आहे. श्रीवर्धनच्या पुढे आपण एक 8 किलोमीटर येऊन इथं आता फेरीवाल्या बोटीच्या इथं आलो आहे. इथून आपण सावित्री नदीची खाडी, या खाडीतून आपण पुढे जाऊन बाणकोटच्या दिशेने जाणार आहोत.
बाणकोटला आपण जाणार आहे. तो बाणकोटचा किल्ला बघा बरोबर समोर हा आहे. जबरदस्त चढ लागलाय. आता आम्ही चालत चाललोय तर बाणकोट किल्ल्याच्या जवळ आलो जवळजवळ. तिथे सरळ जायचे, सरळ 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 इकडं, इकडूनच आहे, इकडून आहे. होय अथांग समुद्र म्हणजे शेजारी हा बाणकोट किल्ला. बाणकोटवरती एक फॉरेनर आले सौदी अरेबियावरून आणि इथे एकटेच म्हणजे पूर्ण गोव्याच्या बाउंड्रीपासून ते आता इथे असे हरिहर करून ते मुंबईला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकदम छोटा किल्ला आहे हा आणि पूर्णपणे जांभ्या खडकात म्हणजे लाल दगडामध्ये बांधलेला किल्ला आहे पूर्ण. एक दरवाजा आहे समोर, त्यावरती आपला भगवा झेंडा फडकतो. किल्ल्यावरती एक मिळत होते लाकडाच्या पातळीवरती ठेवली. किल्ल्याचं पहिलं नाव होतं मंदारगड आणि हा 1548 मध्ये पोर्तुगीजांनी आदिलशाहकडून हा किल्ला जिंकला आणि तो पुढे 1650 मध्ये पुन्हा एकदा कान्होजी आंग्रे जे मराठी कोळी सरदार होते त्यांनी हा पुन्हा आदिलशाहकडून आणि पोर्तुगीजांकडून जिंकला हा किल्ला आणि तो स्वराज्यामध्ये आणला आणि त्या किल्ल्याचं नाव त्यांनी पुढं हिम्मतगड असं त्यांनी ठेवलं होतं. परत त्याचं किल्ल्याचं नाव पुढे बाणकोट किल्ला असं नाव जात आहे. हा किल्ला आता तुम्ही आता समोर पाहू शकता एकदम छोटे काने आहे आणि त्याच्यामध्ये पुढे जो मेन दरवाज्यातून पुढे आल्यावरती त्याला 2 दरवाजे. मेन दरवाज्यातून पुढे आल्यावर तुम्हाला असा नगरखाना दिसेल समोरचा. बस बसू का आता? बॅलन्स
इथे बस पल्यावर बसला आपण कुठं बसायचं बसायचं तिघं पण तू मागे एकटाच का जाऊ दे मागं अजून नाही मागे नको आता बसली पाहिजे ना मशीन पण चालायची आपल्याला लकलो का ढोंड्यावर आहे पाणी खोल आहे तर होय का अच्छा मशीन ओके असं मारून जमणार नाही ना ओके का काढा फोटो ओके का मासा आहे इथं आता झाली अशी तुम्हाला मासा पण पकडून दिला असतो मला पण टेन्शन नाही झाली पण नाही पाणी खारं आहे नदी नाही का नदी नाही खारं आहे कोणतं का भारी वाटतंय ना वल्लवरे नाखवा रे वल्लवरे नामा लाव तिथं दिसतंय मावर समजतं